सो फायनली बहिणीच्या लग्नासाठी माझा प्रवास सुरू झाला आहे. पोहोचणारी मी पहिली मानाची कलोरी असं म्हणू शकतो आपण. सो ह्या माझ्या बॅग्स आहेत ज्या मी घेऊन जाणार आहे आणि मी सोलो ट्रॅव्हल करणार आहे. कॅब बुक केली आहे, येतच असेल. सो कशी कशी जाती आहे, कशाने जाती आहे आणि कसं ट्रॅव्हल करते हे सगळं तुम्हाला दिसतच राहील. त्यासाठी स्टे ट्यून गाईज. जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो फायनली कॅब आली आहे. आणि इकडे मम्मी मला सोडवायला आली. मम्मा बाय, मिस करशील का? लवकर ये. हॅपी जर्नी. थँक्यू. सो फायनली मी पोहोचली आहे आणि माझं फर्स्ट टाइम आहे पुणा जंक्शनला यायचं. केवढं मोठं आहे. हा आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि मला जायचं आहे 5ला. काहीच कळत नाही आहे. सो बघूया आता मी काय पुण्यातच राहते की काय काय. स्टेडियम. सो जागोजागी असे बोर्ड लावलेत आणि असे ब्रिज केलेत आपल्या सोयीसाठी. असे बोर्ड लावलेत प्लॅटफॉर्म नंबर 2, 3, 5 वगैरे असे. सो काहीच कळत नाहीये. शपथ असली घाण वाट लागते ना, काय सांगू तुम्हाला आता. हा प्लॅटफॉर्म क्रमांक 5 बरोबर आहे. 5ला थांबायचं. इथे कोणीही नीटशी अशी मदत करत नाही. थोडंसं बोलतात आणि सोडून देतात. सो आता फायनली मी बघते. मला C1चा डब्बा दिसतोय. हा दिसला. स्वतःचं स्वतः शोधायला लागतं. त्यामुळे स्मार्ट बना आणि कुणावर डिपेंड राहू नका. इथे कुणी हेल्प करत नाही. करतात पण फार थोडी, जी आपल्या अर्धीच कामाला येते. अर्धी काहीच नाही. बघा माझ्या मागे. पण ही आपली ट्रेन नाही आहे. सो स्टे ट्यून गाईज. सो हे आहे आपलं C1 6:25ला प्लॅटफॉर्म नंबर D वरती येईल ट्रेन. सो बघूया, तोपर्यंत बसूया इकडे. सो ही आहे आपली 6:25ला पुणे वंदे भारत B62101 C1+. सो इथे खूप प्लॅटफॉर्म आहे, ते पण जवळजवळ. हा जो दिसतोय तुम्हाला प्लॅटफॉर्म नंबर 4 आहे आणि त्याच्या समोर इकडे प्लॅटफॉर्म नंबर 5 आहे. स्वतः बसून घेते मी, नाही तर दमेल रिअली अनएक्सपेक्टेड. इतक्या लवकर आली आहे ना. आत्ता टाईम झाला आहे 5:53 आणि आपला 6:25चा टायमिंग होता आणि ती आली पण आहे. मी ना पॅसेंजरांना 10 वेळा विचारले. ते म्हणतील काही पोरगी डोकं खाते. आणि हे C1. बघूया आता कसं आहे काय. सो मी माझी बॅग ठेवली आहे आणि इकडे सीट नंबर आहे जे आपलं 42 आहे. सो विंडो सीट भेटले. सो हे फुटरेस पाय ठेवायला, हे तुम्हाला जेवायला. बुधवारल्यासारखं होतंय. मळमळ होते मला, पण ठीक आहे. अजून तरी बाजूच्या शेड्यूल कोणी नाही आले तर बघूया. बॅग्स ठेवायला अशी वरती जागा आहे आणि अशा सीट्स आहेत आणि इथे स्क्रीनवरती इन्फॉर्मेशन दिली जाते. अजनी वंदे भारत एक्सप्रेस. टाइम निघते ऑन टाइम. इट्स क्रेझी ब्रो. जेव्हा ती हालेल ना मी दाखवते तुम्हाला. आणि मी ना खूप माझ्या बाजूला ना एक अंकल आहे. मी खूप अनकम्फर्टेबल आहे
आणि पलीकडे तो सिंगल बॉय बसला आहे ना, त्याला विचारायला मला भीती वाटते. मला असं वाटतं की विचारावं त्याला की मी तिकडे बसून तू इकडे बसतो का, पण कसं विचारू. हिम्मत करून विचारलं मी, पण त्यांचं स्पेशल सीट आहे. सो एनिवेज नो प्रॉब्लेम, विल महाकाल आहे शेवटी पाठीशी. आणि आपण ब्लॉगची सुरुवातच नाही केली आहे. सो नाही, सुरुवात जयश्री महाकाल बोलून झालं आहे आमचं. तसं निघली. फर्स्ट टाईम सोलो ट्रॅव्हल करते लांबचं. लांब म्हणजे जास्त लांब नाही आहे, 2च तासाचं आहे, पण तरी पण माझ्या मम्मा पप्पाला सोडून करते ना मी, भावाला वहिनीला. सो गाईज, हॅपी जर्नी टू मी. आणि माझ्यासोबत तुम्हाला पण, कारण की तुम्ही पण ब्लॉग बघणार आहे. स्टे ट्यून. खूप स्लो चालली आहे, अशा स्पीडने तर मी नाही पोचणार. मी खूप वर्षातनं ट्रेन ट्रॅव्हल करते. थँक्यू. आता तिकीट चेकिंग झालेलं आहे. स्टार्टिंगलाच झालं आहे, तुम्ही बघू शकता. सो ज्यांना कोणाला असं गैरसमज की वंदे भारतमध्ये तिकीट चेंज नाही होत, तो मिटवा. मला त्यांनी नाव विचारलं फक्त, तिकीट दाखवायची गरज नाही पडली आणि कोणतंही आय डी प्रूफ दाखवायची गरज नाही पडली. फक्त नाव विचारलं त्याने, त्यांच्या टॅबमध्ये चेक केलं आणि मग गेले. सो विदाऊट तिकीट किंवा तिकीट कन्फर्म नसताना ट्रॅव्हल करायचा विचार करू नका, चेकिंग होते. मस्त उजेड पण झाला आहे आणि स्पीड पण वाढली. मध्येच थांबली आहे, काय झालं काय माहिती. फायनली चालू झाली. स्टॉप 7:13ला आहे, दिसत असेल तुम्हाला. बघूया आपण करेक्ट 7:13ला थांबते का. जर थांबली त्याच्यावरून आपण समजायचं की आपलं स्टेशन पण करेक्ट टायमिंगला येणार आहे. नेक्स्ट स्टेशन आपलंच आहे, कारण की याच्यानंतर 7:13 झालेत. 7:13 झालेत पण अजून तरी मला स्टेशन नाही दिसत आहे. भैया आलं म्हणजे ऑन टाईम. कोणतं स्टेशन गेलं का. कडेठाण असं नाव होतं स्टेशनचं. याच्या आधी पण खूप स्टेशन गेले, पण इतके फास्ट जात आहेत की कॅमेरा काढूस तरच संपतात. पण कंप्लीट 12 मिनटं लेट आहे. बरोबर 2च मिनटं थांबली. 25ला पोचली आणि 7:27ला बरोबर निघली. आता 2च मिनटं थांबली. C1 बघा, C1 म्हणजे मला 2च मिनटं भेटणार उतरायला. एनिवेज किती छान सनलाईट आहे. स्टेशन से आने वाले सभी यात्रियों का स्वागत करती है.
सो इथे तुम्हाला दिसेल वॅकंट की एंगेज आहे म्हणून, आणि तुम्हाला फक्त हे बटन दाबायचं आहे, ते आपोआप डोअर ओपन होतं. सो आता वॅकंट आहे पण ही लाईन का सॉरी एंगेज आहे पण ही लाईट का चालू झाली नाही माहीत नाही मला. सगळ्यात महत्त्वाचं इथून तुम्ही एमर्जन्सी बॅक युनिट म्हणजे एमर्जन्सी बोलू शकता, पुश टॉक, माईक, ब्रेन टॉक, XYZ. हे अशा प्रकारे वॉशरूम आहे आणि तुम्ही इथे सीट्सवर बसून वेटिंग पण करू शकता. इकडे डस्टबिन आहे, ही पॅन्ट्री त्यांची किचन, पलीकडे दुसरा C2चा डब्बा आणि इकडे वॉशरूम आणि तो C1चा डब्बा. तो डोअर कसा ओपन करायचा आहे ते मी दाखवलं. इकडचं खूप वेळचं एंगेज आहे त्यामुळे आपण पुढच्या वॉशरूमला जाऊया. सो इथलं वॉशरूम असं आहे, समोरासमोर दोन आहेत. हे इंडियन आहे, इथं लिहिलं आहे इंडियन स्टाईल, आणि हे वेस्टर्न स्टाईल. आणि तिकडचं तर मी दाखवलंच तुम्हाला, तिथे खूप वेटिंग आहे. सो हे आहे वॉशरूम, मिरर आहे, त्याच्यानंतर वॉश बेसिंग आहे, हँड सोप्स ॲज युजल, आणि हे हँड ड्रायर, आणि इकडे ॲज युजल. सो असं आहे काहीसं. वॉश बेसिंगच्या खाली डस्टबिन. ऑलमोस्ट प्लेन सारखं केलं आहे पण प्लेन इतकं हायजीन नाही आहे. सो मी प्लेननी पण ट्रॅव्हल केलं आहे पण त्यावेळेस मी ब्लॉगिंग करत नव्हते, त्यामुळे जर त्याचे काही क्लिप्स असतील तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये वगैरे टाकेल. प्लेन सारखंच आहे पण इतकं हायजीन नाही आहे. अरे सेन्सरने ओपन झालं. खूप ऊन येत होतं, बरं झालं त्यांनी झाडी लावली. आता रांजण गणपती गाव असं काहीतरी स्टेशन गेलं, नीट दिसलं नाही मला. सो इथे चार्जिंग पॉईंट आहे, मी केलं नाही चार्जिंग. सारोळा रेल्वे स्टेशन आहे. त्या स्क्रीनवर आपल्याला सगळं दिसतं. 11 किलोमीटर राहिलेत, 8:30 झाले, स्पीड 190. सो इकडे स्क्रीन आहे आणि तिकडे समोरच्या साईडला आहे. सो बाय बाय वंदे भारत. सो मला घ्यायला स्वतः नवरी आली आहे, नवरीचा भाऊ. सो दाखवतेच तुम्हाला कोण कोण घ्यायला आलं आहे. आता उतरणारच मी, 9 किलोमीटर राहिले. सो आय एम सो हॅपी अँड एक्सायटेड. जर तुम्ही फॅमिली ट्रॅव्हल करत असाल ना तर ते मधले सीट्स बुक करा. ते बघा समोरासमोर आहेत, बाकी सगळे मग सिंगल लेन आहेत. हे तिन्ही जण एकमेकांच्या समोर आहेत आणि हे इकडचे 2 जण. त्या आजोबा दिसत आहेत ना चष्म्यावाले, त्यांची लाईन बोलते मी. सो स्टे ट्यून. वी आर अप्रोचिंग अहिल्यानगर स्टेशन. प्राऊड फील होत आहे. सो फायनली स्टेशन आलंय. मला घेणारे कुठे आहेत काय माहिती, घ्यायला आलेले कुठे थांबलेत काय माहिती. आणि याचं नाव काय? सो दादा मला घ्यायला आलाय. थँक्यू सो मच, एवढ्या अर्ली मॉर्निंग घ्यायला आले म्हणून.
आणि नवरी स्वतः माझी बॅग येते. मी कलोरीची मदत करायला पाहिजे तर बिचारी माझी मदत. थँक्यू सो मच, लव्ह यू. सो फायनली पोहोचली आहे. मला उतरूच तर धगधग होती की खरंच मी अहिल्यानगरला उतरणार आहे का. सो खूप मला प्राऊड फील होतं. ज्यांनी कोणी ही ट्रेन चालू केली त्यांना मनापासून थँक्यू सो मच. कम्फर्टेबली प्रवास झाला माझा. सो आता नगरला पोहोचणं सोपं, बिना उलट्या करता. मोशन सिकनेसचा प्रॉब्लेम आहे मला भयंकर. मी बसने ट्रॅव्हल नाही करू शकत आणि 4 व्हीलर प्रत्येक वेळेस अवेलेबल असेल माझ्या घरातले माझ्यासोबत असतील असं नाही आहे. सो हे जे कोणी चालू केलं आहे त्यांना थँक्यू सो मच मनापासून. सो बाहेरून हे अशी आहे. मला बसायची इतकी घाई होती ना, मी शूट नाही केलं. हाय नवरी, मी उचलते दे. बिचारी माझी बहीण. मी फर्स्ट टाइम नगरचं स्टेशन बघतीये. सो असं आहे. हे नाव बदला प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे. अहिल्यानगर करा आता. आणि मॅपवर पण अपडेट नाही आहे. रेल्वे स्टेशनला अपडेट झालं. माझ्या तिकिटावर पण अपडेट आहे. पण जे रूट दाखवतं ना तिथे अहमदनगरच नाव येत आहे. आणि हिअर इज ऑल्सो. प्लीज चेंज दिस नेम, प्लीज प्लीज. बट आय एम सो प्राऊड ऑफ. मी अहिल्यानगरची हे मी प्राऊड फील करू सांगू शकते. दिस इज अवर ब्राईड. आय लव्ह यू सो मच सिस्टर. सो बहिणीच्या लग्नाला आली आहे मी. तिकडे काहीतरी भांडणं चालले, दाखवते थांबा. कसली गर्दी आहे काय माहिती. खूप डेंजर क्राऊड आहे. बापरे. ब्लॅक फिल्मिंग गाडी घ्यायला आली मला. काही घरी काहीतरी बनवावं. माझ्या बाळासाठी फूड घेतेय, म्हणजेच आरूसाठी. सो फुलांची शॉपिंग केली आहे थोडीशी. माझी अवस्था बघा. आणि ती बघा. नवरी असून मीच फिरते. फेअरनेस बघा ना स्किनचं भाई. माझं स्किन टोन बघा आणि तिचं बघा. कॉम्प्लेक्स देते, कॉम्प्लेक्स. एनिवेज स्टे ट्यून. फायनली तनू आणि आले फायनली. चालायला नाश्ता चाललाय. आणि इकडं कोणाची तरी लगबगी लपायची. सो तनू किती सुंदर रांगोळी काढते बघा. पूर्ण झाल्यावर दाखवेलच. तनू इकडे बघ. सो आता इथे समूचं नेल आर्टचं काम चाललंय.